नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 5 आहे, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत आहोत, जे की परिपूर्ण TCSच्या सिलेबसवर आधारित आहे। जो TCSचा अभ्यासक्रम आहे तो आपण याद्वारे कव्हर करत आहोत। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे की तुमच्या सर्व पदासाठी उपयुक्त असलेले GK GS या सेक्शनमधले जे काही स्थापत्य, विद्युत, त्यानंतर GNM व वर्ष अधिकारी या सर्व पदांसाठी उपयुक्त परीक्षामध्ये विचारले जाऊ शकणारे असं संभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। व जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिजे असतील तर आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या, त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिलेले आहे, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर पाहू आपण आपल्याच्या या भाग 5 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। त्यानंतर आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, नक्षलवाद्याचा प्रभाव कोणत्या राज्यात नाही? तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जे आहे नक्षलवाद्याचा प्रभाव नाही? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की गोवा। तर गोवा या राज्यामध्ये थोडक्यात नक्षलवादाचा प्रभाव कसल्याही प्रकारे नाही। तर महाराष्ट्रामध्ये जे गडचिरोली आहे, तर गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त जे की नक्षलवाद्याचा प्रभाव आहे। तर ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, लोकशाही देशात सशस्त्र क्रांतीला धारा नाही हा विचार कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे? तर लोकशाही देशात सशस्त्र क्रांतीला धारा नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गांधीवाद या तत्वज्ञानाशी संबंधित आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तर जे अरुणाचल टेकड्या आहेत त्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत। त्यानंतरचा आपला पुढील 4था प्रश्न असा आहे, स्वातंत्र्य खलिस्तानाची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंजाब या राज्यामध्ये स्वातंत्र्य खलिस्तानाची मागणी करण्यात आली होती। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5 असा आहे, 2001च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर 2001च्या जनगणनेनुसार म्हटलेलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे। तर 2011ची जनगणना आपण पाहिल्यास 2011च्या जनगणनेमध्ये देखील केरळ जे की राज्य आहे या राज्याची साक्षरता जास्त आहे। तर 2011 आणि 2001ची जनगणना तुम्ही तोंडपाठ ठेवल्यासारखं ठेवा, कारण का तुम्हाला TCS यावर हमखास प्रश्न विचारतात। आतापर्यंतच्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये TCSनं हमखास यावर प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे, विधान परिषद किती राज्यामध्ये आहे? तर विधान परिषद म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे। तर कोणकोणत्या राज्यामध्ये आहे तर पाहून घ्या, जे की आंध्र प्रदेश हा पहिला राज्य झाला, दुसरा राज्य म्हणजेच की तेलंगणा, तर तेलंगणामध्ये विधान परिषद आहे। त्यानंतर तिसरं राज्य म्हणजे की कर्नाटक, कर्नाटकमध्ये देखील आहे। त्यानंतर 4थं राज्य महाराष्ट्र, आपल्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही पण आहेत। त्यानंतर आहे बिहार व 6वं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमध्ये देखील जी विधान परिषद आहे। तर असे एकूण 6 राज्य आहेत ज्यामध्ये विधान परिषद आहे। तर हे सर्व तुम्ही तोंडपाठ ठेवून घ्या, परीक्षेत प्रश्न तुम्हाला यावर विचारला जाऊ शकतो। जर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% TCS पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही। व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी। व त्यासोबतच TCSने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल। त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, GNM चे टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल। जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा। त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील या
यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं TCS पॅटर्न आधारित सर्व काही A to Z मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे. तुमच्या सिव्हिलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, वृक्ष अधिकारी व त्यासोबतच GNM साठी सर्व काही आपण टेक्निकलचा अभ्यासक्रम देखील कव्हर करून तुम्हाला दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला महागडे पैसे देऊन कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. आपण सर्व काही यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. तर लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची दिलेली आहे. त्यावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही आमच्या व्हॉट्सअप सेलरला कनेक्ट होणार आणि तेथून तुम्ही सर्व काही चर्चा करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. ज्यांना या परीक्षामध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, ओडिसा राज्यातील प्रमुख प्राणी कोणते? तर ओडिसा या राज्यामधील, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वाघ आणि हत्ती हे जे आहेत ओडिसा राज्यामधील प्रमुख प्राणी आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा, घटक राज्यात राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राष्ट्रपती. राष्ट्रपती हे घटक राज्यात राज्यपालांची नियुक्ती करतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, ईशान्य भारतातील सर्वाधिक राज्यसभा जागा असलेले राज्य कोणतं? तर ईशान्य भारतामधील म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की आसाम या राज्य. त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा, कामाख्य हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की आसाम या राज्यामध्ये कामाख्य हे शक्तिपीठ आहे. त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, अटल बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये अटल बोगदा आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील, राज्यातील कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? तर राज्यातील म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विधानसभा. तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि विधान परिषद हे जे आहे जे वरिष्ठ सभागृह आहे. तर दोन्हीमधला फरक थोडक्यात तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा आपला, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर चेरापुंजी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मेघालय या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 14वा, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ हम्पी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. जर तुम्ही आपलं सर्व काय A to Z TCS पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल घेतलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व GK, GS, मॅथ, रिझनिंग, मराठी, ग्रामर याचा 100% अभ्यासक्रम त्यासोबतच टेक्निकल देखील आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 15वा पुढील, भारतातील कोविड-19चा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की केरळ या राज्यामध्ये पहिला जो आहे कोविड-19चा पेशंट्स आढळला होता. त्यानंतर प्रश्न 16वा, राज्यात बालमृत्यूचं प्रमाण सर्वात कमी कोठे आहे? तर बालमृत्यूचं प्रमाण सर्वात कमी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे जे की केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक कमी आहे. त्यापाठोपाठ जे काही गोवा याचा देखील क्रमांक लागतो, परंतु त्यापूर्वी जे आहे केरळचा क्रमांक लागतो. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, सातपुडा पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मध्य प्रदेश या राज्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, भारताच्या कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे राज्य जे की लोकसंख्येनं सर्वाधिक असलेलं प्रथम राज्य आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या भाग 5 मधील काही आपण टॉप 18 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला जर रेग्युलरली हवे असतील तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच आपल्या व्हिडिओचे अपडेट येत असतील आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपलं काही सर्व काही स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे व TCS परिपूर्ण अभ्यासक्रम घेऊन लगेच या तयारीला आता व या क्षणापासून लागू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.